तर संघ आपण बघू शकाल जय हनुमान कोटकर स्पोर्ट नावाली 4 षटकांचा सामना असेल। चेंडू जर ग्राउंड वरती हरवला तर 4 धावा तुम्ही पळून काढू शकता। चेसिंग कंपल्सरी हे स्पर्धेचे नियम आहेत। चला नावाली संघ आपण लगेचच फिल्डिंग सजून घ्यायची आहे। हॅलो यावेळेस पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय ओव्हर स्टेपिंग। यावेळेस पंचांचा इशारा नो बॉलचा आलाय ओव्हर स्टेपिंग केली आहे गोलंदाजांना। अजून एक अतिरिक्त धाव। धापलकावरती टोटल 3। येणारा चेंडू फ्री हिट असेल। तव या बॉल वरती येते। एका षटकाचा खेळ संपला। धापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 4।
यावेळेस चांगला फटका बॉल हवेमध्ये डीप मधनं फिल्डर येत आहेत अतिशय सुरेख प्रयत्न डीप मधनं फिल्डर येत आहेत अतिशय सुरेख प्रयत्न केलेत आणि चेंडू येईल तोपर्यंत 4 धावा इथे पळून काढल्यात जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट 4 धाब्याच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 10 या आकड्यावरती इथे दिशा दिली आहे बॉलला डीप मधनं फिल्डर येत आहेत बॉलची अडवणूक केली जाते दुसऱ्या धावेचा पुन्हा एकदा प्रयत्न केला आहे मात्र नकार दिला प्रेमनं एकच धाव येईल या बॉलवरती एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय 11 या आकड्यावरती डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड आपण बघू शकाल यावेळेस दिशा खराब आहे पंचांचा इशारा आहे तो वाईट बॉलचा अतिरिक्त धाव येते एक धाव येते 22च्या माध्यमातून इथे फटका सजवलाय कॉमेंट्री बॉक्सला मानवंदना देणारा हा दमदारी षटकार षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय 19 या आकड्यावरती नवीन गोलंदाज आपण बघू शकाल तन्मय हाफ ट्रॅकर दिशा खराब आहे वाईट बॉलचा इशारा आला अतिरिक्त धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होते एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 20 या आकड्यावरती बऱ्याच कालावधीनंतर प्रेमला आपण ऑन स्ट्राईक पाहतोय इथे पुन्हा एकदा दिशा बघावी लागेल दिशा खराब आहे सलगचा दुसरा वाईट बॉल आलाय यावेळेस बॅटची कडा विकेटच्या मागे चांगली फिल्डिंग आपण बघू शकाल यष्टी रक्षकाची एक धाव येते एका धावेने स्कोर कार्ड पुढे सरकलाय 22 या आकड्यावरती कोलबा टप्प्याचा बॉल समोरच्या दिशेनं चेंडू पॉपिंग क्रीज वरती आपण पाहतोय डॉट बॉल आलाय
फुलर लेनचा बॉल उडवलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार हिट. षटकाराच्या मदतीने धावफलक पुढे सरकलाय. 28-28 या आकड्यावरती. फुलर लेनचा बॉल, त्याच्यावरती लगेचच आक्रमण. विकेटचं आपण पाहतोय. बॅटची कडा विकेटच्या मागे, चेंडू ट्रॅव्हल करतो, डीप मधनं फिल्डर येत आहेत. बॉलची अडवणूक केली जाते. सहजरित्या कंप्लीट केल्या जात आहेत. धावफलक पुढे सरकला. धावफलकावरती टोटल 32-32. पुन्हा एकदा चांगला फटका ऑन साइडला हलक्या हाताने एक्झिक्यूट केलाय. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. दुसरी धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 34-34 धावा धावफलकावरती. चांगला फटका, अप्रतिम स्ट्रोक, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. झेल टिपलाय, पहिला धक्का, फलंदाज बाद. डावकुरे हाताचा फलंदाज ऑन स्ट्राईक. यशला आपण पाहतो यावेळेस हाफ ट्रॅकर. पंचांचा इशारा वाईड बॉलचा आलाय. 1+1 अशा 2 धावा येत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल 40 या आकड्यावरती.
चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू. बादल नाही तर कमबॅक केलाय. डॉट बॉल फेकला, विकेशला पूर्णपणे शांत ठेवला या बॉल वरती. यावेळी चांगला चेंडू, डॉट बॉल आलाय. धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये. विकेशला जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे ठेवायची आहे. धावफलक स्थिरावला गेला 40 या आकड्यावरती. बॅटची कडा, विकेटच्या मागे चेंडू ट्रॅव्हल करतोय. या बॉलवरती येते फक्त सिंगल. दुसरीचा प्रयत्न जरूर केलाय. इथे धावचीच्या माध्यमातून विकेट सॅक्रिफाईस केली आहे यशनं. अजून एक धक्का टीम नारायणला. इथे चांगला फटका, डीप मध्ये चेंडू आलाय. डीप मधनं फिल्डर धावतोय, उचलून फेक करेल. तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. 2च्या मदतीने धावफलक पुढे जाईल 43 या आकड्यावरती. 43 ऑन अ बोट. फुलर लेनचा हा बॉल उडवलाय समोरच्या दिशेनं. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. आणि शेवटच्या बॉलवरती टार्गेट सेट केलाय विकेशनं. पूर्णपणे एकाचे किल्ला पहिल्या इनिंग मध्ये त्यांना नारायण टीम साठी लढवलाय. धापलकावरती टोटल 49 आणि जिंकण्यासाठी नावाली टीमला, जय हनुमान कोटकोर स्पोर्ट नावाली टीमला गरज आहे 50 धावेची.
बी. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. तर चला खांबालपाडा टीमचा कॅप्टन आपण या टॉस साठी. एरंदाज टीमचा कॅप्टन इथे उपस्थित आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बादल आणि राहुल गोलंदाजी मार्कवरती. गोलंदाज आयुष. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय आयुष. पहिलाच बॉल सुरेख फटका. एकदा या बॉल वरती येते. दुसरीचा प्रयत्न नाहीये. फक्त सिंगल ना अकाउंट ओपन केलाय. बादलच्या बॅट मधने एकदा वाली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न केला नाहीये. 50 धावेचा टार्गेट चेस करायचा आहे सेकंड इनिंग मध्ये. जय हनुमान कोटकर स्पोर्ट नाबालीला. समोरच्या दिशेनं फटका सजवलाय. डॉट बॉल आला. अप्रतिम चेंडू. इथे रनअप मध्ये अडथळा निर्माण झालाय. गोलंदाज आपण आयुषला पाहतोय. आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. 2 चेंडू त्यानं सुरेख फेकलेत. 50 धावेचा पाठलाग करायचा. राहुलला या मॅचची जिम्मेदारी घ्यावी लागेल. विस्फोटक फलंदाज. यावेळेस पुलरलनचा बॉल बक्षणार नाहीये. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी षटकार. धापलकावरती टोटल 7. राहुलच्या बॅटमधनं षटकार आला. राहुलला आपण पाहतोय सलामीसाठी आला. राहुलच्या नावावरती रबर बॉल क्रिकेटमध्ये एक बाईक आहे. अतिशय विस्फोटक फलंदाज आहे आणि तेच दाखवत असताना टीम नारायणला ठोकला षटकार. यावेळेस समोरच्या दिशेनं फटका सजवला. एकदा तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न नाहीये. अतिशय सुरेख फिल्डिंग. कोलबटाप्याचा बॉल. अप्रतिम चेंडू. डॉट बॉल आलाय.
यावेळी समोरच्या दिशेने फटका, बॉल हवेत. एक धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय आणि 2 धावा कंप्लीट. धावफलकावरती टोटल 10. ते विकेश आलाय. पहिल्या ओव्हरमध्ये 10 आल्यात. आता येणाऱ्या 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 40 धाव्याची गरज आहे. राहुलला इथनं जिम्मेदारी घ्यावी लागेल. हाफ ट्रॅकर होता, कव्हर्स मध्ये फटका सजवलाय. एक धाव तर कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न सुरू झालाय. 2 धावा कंप्लीट. यावेळेस चांगला फटका, लॉंग ऑफला, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. यावेळेस चांगला चेंडू, वेगवान चेंडू पाहिला आपण विकेश कडनं. धावफलकावरती टोटल 18. यावेळेस उडवलाय बॉल, जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदारी षटकार. यावेळेस अजून एक पुलचा दमदार हिट, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. धावफलकावरती टोटल आपण बघू शकाल 30. आता अद्याप 20 धाव्याची गरज आहे. तर चला, यापुढील मॅच असेल एरंदड विपक्ष खांबालपाडा बी. तर चला, खांबालपाडा बी टीमचा कॅप्टन या आपण टॉस साठी. अजून एक तडाखा, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती टोटल 36. 36. येणारे 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 14 धावेची गरज. यावेळेस पहिला चेंडू खराब आहे. वाईट बॉलचा इशारा पंचांकडनं आलाय. आधीला आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती सज्ज झालाय. एक धाव स्कोर कार्ड मध्ये ऍड होतीये. धावफलकावरती टोटल 37. 37. यावेळेस फलंदाज बाद.
नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय तन्मय. अद्यापही 13 धाब्याची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. जय हनुमान कोटकर क्रिकेट क्लब नावालीला. इथे चांगला बॉल, अप्रतिम चेंडू, डॉट बॉल आलाय. इथनं कमबॅक करावा लागेल गोलंदाजाला. आधीला आपण पाहतोय इकॉनॉमिकल षटक इथनं फेकावा लागेल. यावेळी दिशा खराब आहे, अतिरिक्त धाव येते. 38 धावा धापलकावरती आपण पाहतोय. यावेळी चांगला चेंडू लेग बाईच्या माध्यमातून एकदा वाली आहे. 9 चेंडू आणि 11 धावेची गरज आहे. चला खांबालपाडा संघ आपण टॉस साठी या. चला खांबालपाडा टीम आपण आपला कॅप्टन पाठवायचा आहे लगेच. यावेळेस उडवलाय बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. जबरदस्त फटका. राहुलनं अप्रतिम स्ट्रोक लगावले. मागच्या ओव्हर मध्ये 4 षटकार पूर्णपणे मॅच ओपन केली आहे आणि इथे लॉंग ऑफच्या डोक्यावर ठोकलाय बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. सामना जिंकला.